नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओचा थंबनेल पाहिलाच असेल की 300 कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारने आता महाडीबीटी योजनांसाठी खात्यात सोडला आहे। हो, मी बरोबर म्हणतोय, कारण सन 2025-26 या आर्थिक वर्षात राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजना राबवण्यासाठी तब्बल 700 कोटी एवढ्या निधीचा कार्यक्रमात सुधारित प्रशासकीय मान्यता ही राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे। तर त्यानंतर सदर योजनेसाठी पुनर्नियोजनाद्वारे प्राप्त 300 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा शासन निर्णय 31 मार्च रोजी प्रसिद्ध केलेला आहे। म्हणजे आता काय होणार आहे, तरी ज्या शेतकरी मित्रांचं अनुदान अटकलं होतं किंवा जे शेतकरी मित्र पूर्वसंमती बिना अजूनही पेंडिंगवर आहेत, तर अशा शेतकरी मित्रांना याचा मोठा फायदा होणार आहे। आपल्या कालच्या व्हिडिओला बऱ्याच शेतकरी मित्रांनी कमेंट केल्या होत्या की सर पूर्वसंमती कधी सुरू होईल, तर त्या शेतकरी मित्रांसाठी सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच काही महत्त्वपूर्ण अपडेट्स देणार आहे। त्यानंतर ज्या शेतकरी मित्रांचं अनुदान रखडले तर त्यांना अनुदान कधीपर्यंत मिळतंय तेही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या। बघा शेतकरी मित्रांनो, 31 मार्च रोजी आज शासन निर्णय राज्य सरकारने निर्गमित केलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये राज्य सरकारने पुनर्नियोजनाद्वारे तब्बल 700 कोटीची तरतूद केली आहे। या 700 कोटीपैकी 300 कोटी राज्य सरकारने तात्काळ पैसे तर ते तात्काळ पैसे निर्गमित सुद्धा केलेले आहेत आणि हे लवकरच ज्या शेतकरी मित्रांना अनुदान हे रखडलं होतं आणि येणाऱ्या काळात ज्या शेतकरी मित्रांना अनुदान मिळणार आहे तर त्यांना हे लवकरच पैसे मिळतील। तर एकंदरीत या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण समजून घेऊ की राज्य सरकारने काय महत्त्वपूर्ण अपडेट या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर सन 2025-26 या आर्थिक वर्षात राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजनेसाठी अंमलबजावणी करण्याकरता 700 कोटी रुपये एवढ्या निधीची तरतूद करण्यात सुधारित कार्यक्रमात प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। त्यानंतर सन 2025-26 या वर्षात राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पुनर्नियोजनाद्वारे रुपये 300 कोटी एवढी जो निधी आहे तर तो एवढा निधी कृषी कार्यालय अर्थसंकल्पीय अंदाज वाटप व संनियंत्रण प्रणाली म्हणजे जी भीम्स प्रणाली जी फंड मॅनेज करते तर त्या प्रणालीवर हा फंड देण्यात आलेला आहे। तर मी थंबनेलमध्ये काय म्हटलं आहे की 300 कोटी सोडण्यात आलेले, तर हेच ते 300 कोटी आहेत जे मंजूर करण्यात आलेले आणि लवकरच हे पैसे राज्य सरकार आता कृषी योजनाचा वापरासाठी याचा वापर केला जाणार आहे। आता बऱ्याच शेतकरी मित्रांचं फंड अभावी जे अनुदान होतं तर ते अनुदान रखडलं होतं, त्यांना कृषी यांत्रिकरण योजनांचं अनुदान हे मिळत नव्हतं आणि बरेच शेतकरी मित्र हे पूर्वसंमतीची वाट पाहत होते। आता पूर्वसंमती का मिळत नव्हती, तर शेतकरी मित्र जे पूर्वसंमतीचे वाट पाहत होते तर राज्य सरकारकडे फंडच नव्हता, म्हणजे राज्य सरकारकडे पैसे नव्हते आणि जेव्हा आता फायनान्शियल इयर आता 26-27 सुरू झालं तर त्यानंतर आता फंड राज्य सरकारकडे अवेलेबल झालेला आहे। त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ 300 कोटी रुपयाची तरतूद कृषी यांत्रिकरण योजनांसाठी केलेली आहे। त्यामुळे ज्या पूर्वसंमतीची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठीही दिलासा आहे आणि ज्यांचं अनुदान रखडलं होतं तर त्यांच्यासाठीही दिलासा आहे आणि जे शेतकरी मित्र नवीन कृषी योजनांसाठी महाडीबीटीवर अर्ज करण्यासाठी इच्छुक असतील तर त्यांच्यासाठीही हा मोठा दिलासा असणार आहे। आता येणाऱ्या 10 ते 15 दिवसात आपल्याला महाडीबीटी पोर्टलवर मोठी उलथापालथा दिसू शकते। उलथापालथा म्हणजे ज्यांचं फंड राहिले होते त्यांना फंड मिळेल, ज्यांना पूर्वसंमती बाकी होती तर त्यांना पूर्वसंमती देण्याचं सुरू होईल। तर एकंदरीत अशा या महत्त्वपूर्ण अपडेट या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपल्याला आलेली आहे। आता बऱ्याच शेतकरी मित्रांना हाही प्रश्न पडला असेल की सर आता पूर्वसंमती कधीपासून बंद होती, तर पूर्वसंमती कधी सुरू होईल, तर शेतकरी मित्रांनो येणाऱ्या 10 ते 15 दिवसात आपल्याला पूर्वसंमती द्यायला सुरू होणार आहे, कारण कधीपासून पूर्वसंमती ही प्रलंबित आहे। त्यामुळे जे शेतकरी मित्र आत्तापर्यंत वाट पाहत होते तर त्यांच्यासाठी ही दिलासादायक बातमी नक्कीच आहे। तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा। हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करा आणि अशा पुढच्या महत्त्वपूर्ण गव्हर्नमेंट अपडेट्ससाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो।